गुड इव्हनिंग, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आली युवकांची आठवण. कैलासवासी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात युवा जागर मेळावा संपन्न. नांदेडमध्ये लवकरच सुरू होणार ब्लड ऑन कॉलची सुविधा. अत्यावस्थ रुग्णांना मिळणार दिलासा. मातंग समाजाच्या आरक्षणासाठी भारतीय लौजी सेनेचा रास्ता रोको. नांदेडचे सौंदर्य वाढवणाऱ्या वस्तूची दुरवस्था. आता बातमीपत्र विस्ताराने. जशा जशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना आणि युवकांना आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी वेगवेगळी शिबिरे आयोजित करत आहेत. आज कैलासवासी चव्हाण प्रेक्षागृहात काँग्रेसच्या वतीने युवा जागर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लवकरच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने कार्यकर्ते आणि युवकांना जोडण्याचे काम करत आहे. प्रचाराची धुरा ही युवा कार्यकर्त्यावर असल्याने या युवा कार्यकर्त्यांना जोडण्याचे प्रयत्न सर्वच पक्षाकडून होत आहेत. आज कैलासवासी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये काँग्रेसच्या वतीने युवा जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी युवा कार्यकर्त्यांना ओळखपत्राचे देखील वाटप केले. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, सुमती विहाळकर, उमेश पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी उपस्थित युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युवकांचे राजकारणातील आणि पक्षातील महत्त्व पटवून सांगितले. नांदेड उत्तर युवक संघटना ही अतिशय सक्रिय अशी संघटना आहे. सगळे सभासद त्यांचे अतिशय सक्रिय जागरूक आहेत आणि म्हणूनच त्यांना आपण आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांना 43,000ची लीड या मतदारसंघातून देऊ शकतो. याचं श्रेय संपूर्ण तुम्हा सगळ्यांना जातं हे या निमित्ताने मी सांगू. म्हणजे ज्या विजयाची नोंद या देशाच्या राष्ट्रपतींनी घेतली त्या विजयाचे शिल्पकार तुम्ही आहात. म्हणून अशोकरावजींपेक्षा तुमची कॉलर टाईट झाली पाहिजे. कोणताही राजकीय पक्ष निवडणुका जवळ आल्या म्हणजे तरुणांची आठवण करतो, कारण तरुण हाच त्यांच्या प्रचाराचा कणा असतो. एरवी मात्र तरुणांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष होते. आज काँग्रेसने युवा जागर कार्यक्रम घेऊन युवकांना एक प्रकारचे गाजर दाखवून आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे आकर्षित केले. आजचा जागृत तरुण राजकारणाच्या भूलथापांना बळी न पडता जाहीरनाम्यात आपल्याही मागण्यांचा पाठपुरावा करतो का परंपरेप्रमाणे राजकारण्यांची हांजी करतो, तो येणारा काळच ठरवेल. नांदेड परिसरातील रुग्णांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब असून आता लवकरच नांदेडच्या रुग्णालयात ब्लड ऑन कॉलची सुविधा सुरू होणार आहे. त्यानुसार 40 किलोमीटरच्या आतील रुग्णांना आवश्यकता भासल्यास तात्काळ रक्तपुरवठा होणार आहे. रक्ताला नसते जात, रक्ताला नसतो कोणताच धर्म अथवा उच्च नीच अशा सीमारेषा. माणसाच्या नसानसात भिनलेलं असतं ते रक्त. रक्त म्हणजे जीवन. माणसाच्या शरीरात रक्तसाठा कमी पडला की अशक्तपणा, अंधारी येणे अशा व्याधींना सामोरे जावे लागते. एखादा अपघात झाला अथवा रुग्ण गंभीर आजारी पडला तर रुग्णाला गरज पडते ती रक्ताची. मग सुरू होते धावपळ रक्तासाठी. पण अनेक वेळा रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा शिल्लक नसतो. पण ऐनवेळी रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची देखील शक्यता असते. अशा वेळी माणसाला रक्ताचे महत्त्व पडते. परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्लड ऑन कॉलची सुविधा राबविण्याचे घोषित केले आहे. या योजनेनुसार जिल्हा रक्तपेढीपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कोणत्याही रुग्णाला 1 तासाच्या आत रक्तपेशीचा पुरवठा केला जाणार आहे. जीवन अमृत सेवा ब्लड ऑन कॉल ही सेवा आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आपण लवकरच चालू करणार आहोत. साधारण नांदेड येथील ह्या रक्तपेढीपासून 40 किलोमीटरच्या रेंजमध्ये मागणीनुसार आपण इथे रक्तपुरवठा करू शकतो. 104 क्रमांकावर गरजू रुग्णाने किंवा कुठलं हॉस्पिटल असेल त्यांनी मागणी केल्यास काही व्यक्तींची इथे अपॉइंटमेंट करण्यात येईल आणि ते स्वतः तिथे ब्लड पोचवतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर 104 क्रमांक हा टोल फ्री आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये या उपक्रमाची पूर्वतयारी झाली असून जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची याबाबत बैठक देखील संपन्न झाली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा रुग्णालयात अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाणारी ही सुविधा सुरू होणार आहे. नांदेड येथे आपण सुरू करतो आहोत. त्या दृष्टीने आपली सगळी पूर्वतयारी आता झालेली आहे आणि थोड्याच दिवसात त्याचं लॉन्चिंग होईल. या संदर्भात एक परवा मीटिंगही झाली आमची आणि त्याच्यात असं ठरलं की ही जी ब्लड बँक आहे सध्या शासकीय, ती आपली पॅरंट ब्लड बँक म्हणून राहील, जिथून ब्लड सप्लाय होईल.
राज्य शासन अनेक कार्यक्रम आणि लोकोपयोगी उपक्रम राबवते. याची योग्य अंमलबजावणी झाल्यास खरोखरच सामान्यांना दिलासा मिळतो. ब्लड ऑन कॉल ही देखील त्यातीलच एक सुविधा आहे. रुग्णांना जीवनदान देणारी अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाणारी ही किती लवकर आणि किती सातत्यपूर्ण सुरू होते ते येणारा काळच ठरवेल. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मोंढा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मातंग समाजाला अ ब क ड नुसार आरक्षण देण्यात यावे ही मागील अनेक वर्षांपासून मागणी आहे. परंतु शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज भारतीय लहुजी सेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. आज सिडको भागातील लातूर फाट्यावर डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये भारतीय लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. मातंग समाजाला अ ब क ड नुसार स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, तसेच लहुजी साळवेंचा पुतळा विधान भवन व संसदेच्या प्रांगणात बसविण्यात यावा अशा मागण्या होत्या. एबीसीडी अबकड करून मातंग समाजाला एक स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं. महाराष्ट्रामधला टोटल मातंग समाज आज पेटून उठलेला आहे. आज करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे लातूर रोडवरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी घटनास्थळी दाखल होऊन भारतीय लहुजी सेनेच्या या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे परिसरात काही काळ अशांतता निर्माण झाली होती. शहराची शोभा आणि सौंदर्य वाढवणाऱ्या जुना मोंढा टावरची दुरवस्था झाली असून टावरवर झाडे आणि वेली वाढली आहे. नांदेड शहराची शोभा वाढविणाऱ्या अनेक वास्तूंमध्ये समावेश होतो तो शहराच्या दक्षिण भागात गोदावरी काठी ऐटीत उभ्या असलेल्या जुना मोंढा टावरचा. या टावरने आतापर्यंत अनेक पिढ्या पाहितल्या, शहरातील अनेक घडामोडी पाहितल्या आहेत. काळानुसार बदलणाऱ्या शहराचा साक्षीदार बनून राहिलेल्या या टावरची शोभा आणि सौंदर्य नाहीसे होऊ लागले आहे. टावरवरील घड्याळ तर केव्हाचेच बंद पडले आहे. त्याचबरोबर टावरच्या वरच्या भागाला चारही बाजूनी तण आणि झाडी उगवली आहेत. त्यामुळे टावरचे सौंदर्य मूळचे सौंदर्य राहिलेले नाही. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. विद्यापीठात ग्रीन युनिव्हर्सिटी क्लीन युनिव्हर्सिटी उपक्रमाला सुरुवात. विष्णुपुरीच्या पाणी संरक्षणासाठी दक्षता पथकाची नियुक्ती करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आली युवकांची आठवण. कैलासवासी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात युवा जागर मेळावा संपन्न. नांदेडमध्ये लवकरच सुरू होणार ब्लड ऑन कॉलची सुविधा. अत्यावस्थ रुग्णांना मिळणार दिलासा. मातंग समाजाच्या आरक्षणासाठी भारतीय लहुजी सेनेचा रास्ता रोको. नांदेडचे सौंदर्य वाढवणाऱ्या वस्तूची दुरवस्था. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.